लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ लहानू भक्त आहेत. आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांचं जे प्रतिष्ठान आहे वरखेडला, त्यांच्या घरी आपण बसलेलो आहोत. विदर्भाचे दासगणू त्यांनी आज जर बाबाजीबद्दल काही लिहून ठेवलं नसतं त्या काळामध्ये, तर बाबाजी आपल्याला आम्हा तरुण लोकांना कळलंच नाही. ते एक महत्त्वाची बाब, विशेष उल्लेखनीय बाब आहे. तर दादाजी, तुमचा परिचय द्या सर्वात आधी. मी ज्ञानेश्वर रामचंद्र तट्टे उर्फ नाना. अच्छा. नया वाटोडा, वाटोड्याच्या आहेत. नया वाटोडा, तालुका मोर्शी. बरं. तर माझा व्यवसाय शेती. बरं. तुमच्या जीवन प्रवासामध्ये सद्गुरू आडकोजी महाराज, माझ्याचे शिष्य समर्थ लहानूजी महाराज यांचा काय कृपा हस्त, काय कृपा साक्षात्कार तुम्हाला घडले, या बाबतीत माहिती सांगा. मी 69मध्ये लहानूजी बाबाच्या दर्शनाला आलो. त्याच्यानंतर 71मध्ये लहानूजी बाबा मला जेव्हा पॉयझन दिलं, लेट पॉयझन, कोणी दुश्मनानी खाण्यातून, तर तेव्हा माझे गुरु बालाजी धुंदी लाठीकाठीचे व्यायामाचे गुरु होते. त्यांनी माझे मोठे भाऊ जयकुमार तट्टे आणि माझा एक मित्र मारुती नावाचा, त्या तिघांनी मग ते इथे येऊन मला इथे आणलं. 13 दिवसानंतर मी कपडा अंगावर ठेवत नव्हतो. नग्न अवस्थेत मला ते अटॅक आला की मी मारा तर कोणाला, माझ्या आडवा कोणी आला, माझ्या मनाच्या विरोधात गेला. अशा पद्धती 13 दिवस मी अन्न न खाता असा कार्यक्रम झाला. मग बाबाजीनं माझ्या गुरुनं इथं आणलं. मी गुरुला मानलं, चला म्हणे माझ्यासोबत. मग टाकरखेडला आलो. तर टाकरखेडला एक झोपडी होती आणि 3 खोल्या होत्या. बाकी सगळं मातीचंच होतं. अत्रे महाराज तिची व्यवस्थापन पाहत होते, रामकृष्ण अत्रे. आणि ते सारवून सुरवून करून आपली ध्यान प्रार्थना होत होती तिथं सकाळीच. आणि मी नदीवर पोहायला जात होतो. पण जेव्हा आलो मी, मला तिथं आणलं, तेव्हा दर्शनाला गेल्याबरोबर बाबांनी प्रसाद काढला. त्या लहानूजी बाबांनी अक्कलबेल आयण्या भोकण्या म्हणे, आणि हे शब्द खर्च केले आणि हा प्रसाद घे म्हणे. प्रसाद माझ्या हातावर टाकला आणि मी जसा प्रसाद घेतला, असंच मला एकदम असं जीव हे होऊन आला, उघरावून आला. गुदमरून आल्यानंतर मी वांती करायसाठी इकडे आलो त्या पाण्याच्या नळाजवळ. तर तिथं मला एक घमिलोवर वांती झाली. आणि त्याच्यानंतर तिथं एक वानखडे, मारुतराव वानखडे म्हणून पुजारी होते, ते चपला सांभाळत होते. तर त्यांची भेट घेतली माझ्या मोठ्या भावानी. आणि मग तुम्ही इथं राहू द्या म्हणे, इथं 6 महिना करा. 6 महिना राहिलो. बाबा येत होते, मी ज्या खोलीत राहत होतो तिथं दर्शन येत होते, लक्ष ठेवत होते, आपल्या मनामध्ये काही बोलत होते. आणि ध्यान प्रार्थनेच्या कधी कधी बाबा येऊन बसत होते, लहानूजी बाबा. बरोबर गोष्ट काय आमच्यासमोर. तर मी 6 महिना राहिलो. 6 महिन्यामध्ये तुम्ही दुरुस्तच झाले. मी इतका दुरुस्त झालो, तिथं त्या देशमुख साहेबाचं हॉटेल होतं तेव्हा. मग त्या तिथे जीभ वगैरे कापली, ऑपरेशन झालं त्याचं. बेलूरकर दादाशी आमचा संबंध खूप आला. मग दादा आमच्या गावले आले, 2-3दा कार्यक्रम केले. एक वेळ तर असा प्रसंग आला दादाचा, का इथले चोरे अप्पर वर्गात नोकरीवर होते. दादाची तारीख घेतली आम्ही कार्यक्रमाला. रात्रीची वेळ, ते लहान स्कूटरसारखी गाडी होती, ते गाडी फेल पडली गावापासून 4 किलोमीटर अंतरावर. अप्पर वर्धाचा मोठा कालवा होता. त्या कालव्यात म्हणजे कच्चा कालवा खोदला होता, 20 फूट खोल. रात्रीची वेळ. मग आम्ही घोडा पाठवला, दादानं तिकडून हे केल्यावर घोडा पाठवला, माणसं पाठवले आणि त्यांना मग तिथून त्या याच्यावर आमच्या गावाला आणलं कार्यक्रमाला. आमचे गुरुबंधू बेलूरकर दादा पहिले गुरुबंधू, आज म्हणजे आद्य ग्रामगीताचार्य या राष्ट्रसंताचा उजवा हात. दादाचं कार्य फार मोठं, फार मोठं प्रचार. शंकर महाराजांनी त्यांना शेवटच्या काळात गाडी दिली आणि मी दादासोबत काही वर्ष दादा उचलून ठेवा लागे.
दादाचा फोन आला की मी त्यांना घेऊन जावं नागपूर वगैरे भंडारा या कार्यक्रमाला. मी दादासोबत गेलो शेवटपर्यंत. आणि एक दिवस रात्रीच्या वेळी जेव्हा इथं आलो मुक्कामी, त्या दिवशी बोथे डॉक्टर जयस्वालचे चिरंजीव हे इलेक्शनच्यासाठी दादाची इथं रात्री 1:30 वाजता आले. मीच दार उघडलं. आणि इथून मग त्यांनी बोलणं केलं. ते सगळं झालं का उद्या दादा तुम्ही या, आम्हाला हे करा. त्यांचे इलेक्शन होतं. तर हे सर्व अनुभव मला दादाचे आहे. दादाचा मला आशीर्वाद आहे. मी भयंकर व्यसनी होतो. असं काय? भयंकर व्यसनी होतो. हे आमचे हरिभाऊ दादा नाटक कलाकार होते. नकलाकार तेव्हा. आणि त्यांच्यापासून मग दादाचा परिचय येथे सुरुवातले 1975 माझ्या घरी आले रामकृष्ण हे हरिभाऊ दादा. आणि त्यांना माहीत आहे दुर्गादेवीचे कार्यक्रम, गणपतीचे कार्यक्रम. पण लहानोजी बाबाचं मी बरेचदा पाहिलं. जे लोक होते आता ते ज्यांनी 2 किलोचा कळस दिला ते राठोड साहेब, ते सुद्धा ते बिमार तिथंच होते. रामजी दादा राठोड बिमार होते असे. ते त्यांच्या आईवडिलांनी तिथं आणून सोडलं होतं त्यांना. तर त्यावेळेची गोष्ट आहे. काय म्हणजे म्हणून सांगतो की मी बाबाच्या 69 वर्षापासून सहवासात आल्यामुळं लहानोजी बाबाच्या. आणि तुमची आणि दादा सुधारून गेलं. आणि दादा आमचे मारुती बाबा आहे सालबर्डीचे. मारुती महाराज महादेवा बाबा अलग. पण मारुती महाराजची पालखी वरखेडवरून इथून यांच्याच घरूनच मी काळी घेऊन गेलो होतो. ते हे सर्वे करते की नाही, त्या झुईला काळी नव्हती. आणि इथून मारुती महाराजला मी खांद्यावर नेलं. आणि तिथला प्रकार जर पाहिला तर असा होता की खूप जनसमुदाय होता. महाराजाची पुण्य तेरवी होती. तेरवीच्या दिवशी गोष्ट. आणि दादानं ते चिठ्ठी वाचून दाखवली देशमुखची. त्या महाराज त्याला दर्शनाला गेले. त्या जेव्हा देशमुखचं ऑपरेशन झालं काय, तर दादानी भाषण दिले. दादानं सांगितलं. दादानं खुर्च्या आणून दिल्या. सत्यदेव बाबा आले. सत्यदेव बाबा म्हणे अरे बेलुऱ्या यायचं लिही. मारुती महाराजची पोथी तेव्हा लिहिली रामकृष्ण दादानी. असा इतिहास साईडचे आहे ना मोर्शीचे आमच्या. तर ते म्हणायचे म्हणते त्यांचं वाक्य होतं की निर्भय हो महादेव. निर्भय महादेव हे त्यांचे गुरु बंधू आहे. हा, निर्भय महादेव गुरु म्हणजे एकच याचे हे आहे. ते फार मोठी हे आहे. त्यांनी दादांनी त्यांचं चरित्र लिहिलं. सत्यदेव बाबा मारुती महाराज. हो फार मोठं असं त्या संत महात्म्या. संताचा अधिकार संत जाणे. तर एवढे सत्यदेव बाबा चिखलून असे बोले. हे बेलुऱ्या मोठा आवाज, तोत्रा आवाज होता. हा नाही खूप गर्दी. आम्ही पोलीससारखं काम केलं. मारुती महाराजनी तिथं आल्याबरोबर लोटांगण घातलं. हा लंगोट लावून आपल्या दुपट याची धोत्राची पूर्ण लहानोजी महाराजच्या त्या समाधीला. तेव्हा काही नव्हतं तिथं, नुसतं हेच होतं. मोठा अधिकार लहानोजी बाबाचा, फार मोठा अधिकार. मला दिगंबर पाटील चौधरी आहेत देऊरवाडीचे, त्यांनी सुद्धा मारुती महाराजांना अक्षरशः बाबाजीच्या समाधीला लोटांगण घातलं. तो एक PSI होता आमच्या सिरके ठाण्याचा. त्याला त्याच्या हातानं एक मर्डर झाला होता. त्याला बाबाजीनं हे दिलं. तो निर्दोष झाला. आदेवा आपला हे बराच त्याचं नाव होतं. तर तो खूप हे झाला. तर तो हमेशा सेवकच होता. अनेक डॉक्टर लोक येत होते बाबाजीच्या अंगातून. शेवटच्या दिवशी अंगातून शेवटच्या वेळेस पाणी जात होतं. मोत्यासारखं पाणी जात होतं. डॉक्टर लोक येत होते, नमस्कार करत होते, निघून जात होते. काय मी तिथं 6 महिना राहिलो की नाही, तर बाबाला मी आपलं जवळून नाही कॉफी दूध वगैरे घेऊन जात होतो. उपहार घेऊन जातो, ताट. नंतर मी जेवण करत होतो. अशा पद्धतीचा बाबाचा अनुभव झाला आहे. माहीत झाला. असं समजतो की आद्य ग्रामगीताचार्य विदर्भाचे दासगणू आपले रामकृष्ण यांचे तुम्ही गुरुबंधू. हा गुरुबंधू. तर असं मी एक समजतो की त्यांच्या रूपानं तुम्हीच बाबांचे अनुभव सांगितले असं समजतो. दादासारखं कार्य मरेपर्यंत सेवा करणारे राष्ट्रसंताचे आद्य प्रचारक. खूप सेवा केली दादा. स्वार्थ नाही केला. बिल्डिंग बांधून ठेवली असती. आज दादानं बिल्डिंग बांधून ठेवली असती. दादाच्या हातानं खून झाला. दादा सांगे बाबाच्यानं मला वाचवलं, बाबानं वाचवलं. तर हे दादा मला खूप गोष्टी सांगत होते.
तर असा अनुभव मला खूप आहे. मी हमेशा दर सोमवारी जाऊ पहिले. टाकरखेडला हो, पैदल जावं लागे, रोड नव्हता, काही नव्हता, किचड होता, पाण्यातून जावं लागे. तोपर्यंत काही तिथं सुधारणा केली नाही लोकांना. आता बाबा गेल्यानंतर दादानं तो सभामंडप बांधून दिला, एवढा पैसा आणला. मला हे बऱ्याचशा लोकांनी सांगितलं तो की पैसा जो गोळा उभा करण्यासाठी मुलाचं जे सहकार्य आहे ते रामकृष्ण दादानी काय फार असे माणसं फार निस्वार्थी माणूस, सत्कर्मी ज्याला म्हटलं आहे ते रामकृष्ण दादा बेलूरकर एकच. मी आतापर्यंत असे आहे पुष्कळी आहे, आता तुकाराम दादा आहे, बाकी मंडळी आहे, पण हे जे कार्य केलं प्रचाराचं, विदर्भाचे दासगणूच आहेत ते. बिलकुल फार मोठं कार्य. तर आज दादा तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु. जय गुरु. आई समर्थ लहानूजी महाराज.